घटना घडलेली नाही। मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान चालू आहे आणि या अभियानामध्ये आम्ही डॉक्टर, वकील, इंजिनियर्स, प्राध्यापक, साहित्यिक, कवी, बुद्धिजीवी, कीर्तनकार, शेतकरी, महिला अशा सगळ्या सेगमेंटमध्ये जाऊन लोकांशी बोलत आहोत। तेव्हा आम्ही अहमदनगर जिल्ह्यात आलो तेव्हा आम्हाला असं कळलं की राहुरीमध्ये एका वकील दाम्पत्याची हत्या झालेली आहे। त्या संबंधाने ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट साठी अहमदनगर बार असोसिएशनच्या वकिलांनी एक मोठं आंदोलन केलं। तर त्या संबंधाने या सगळ्यांशी बोलावं। महत्वाचं म्हणजे जर उद्या अधिवेशन झालं तर अशा अधिवेशनामध्ये मला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टच्या संदर्भाने प्रश्न तयार करायचा असेल तर इथल्या वकिलांच्या किमान अपेक्षा काय आहेत त्या अपेक्षा मी समजून घ्याव्या यासाठी म्हणून चर्चेला आले होते। पण नेमकं त्याच वेळेला एक कुठल्या तरी काय नाव होतं त्यांचं काय असं काहीतरी महाराष्ट्र नवनिर्माण काहीतरी पक्ष आहे, तो महाराष्ट्र नवनिर्माण काहीतरी नावाचा पक्ष आहे। तर त्या पक्षाच्या एक अटेन्शन सिकर बाई होत्या, त्या एकदम आत आल्या, परंतु 5 मिनिटात ते सगळं सॉल्व्ह झालं। मी तर ऐकली नाही बाबा असं काही। आणि काय आहे माहितीये का, पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा। सो ज्याचा जसा बुद्ध्यांक असेल तो त्या पद्धतीने रिॲक्ट होईल। सो मला नाही वाटत की मी त्याच्यावरती फार काही भाष्य करावं माझ्यासाठी। नाही अरे मला माहितीच नाही की काहीतरी 2-3 मिनिटं त्या बाई बडबडल्या, नंतर पोलीस आले, त्या बाईंना बाजूला घेऊन गेले। परंतु जे आमचं काही जे चालू होती चर्चा ती फक्त आणि फक्त ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट साठी चालू होती। कदाचित त्या बाईंना एक जास्तीचं काय म्हणता येईल मीडिया फुटेज हवं असेल किंवा कदाचित त्या अटेन्शन सिकर असतील, थोडीशी कधी कधी स्टंटबाजी करणं गरजेचं असतं पक्षाला किंवा काही लोकांना दाखवण्यासाठी, त्यातला काही प्रकार असू शकतो। मला याच्यापेक्षा काही फार माहित नाही। मी स्मिता आष्टेकर, शिवसेनेची माजी जिल्हा प्रमुख नगर दक्षिण आणि माजी नगरसेविका कॅन्टोन्मेंट बोर्ड। आज मी संघटनेचं गेली 30 वर्ष झाले निष्पाप निस्वार्थपणे काम करत आले। हे बाळासाहेब ठाकरे होते ना तेव्हापासून मी संघटनेचं काम करते। अनगिनत केसेस 5 वेळा तडीपार या संघटनेसाठी मी झाले, हे सगळं वरपर्यंत माहिती आहे। माझ्या तडीपारीमध्ये पण या लोकांनी मला सांभाळलंय। उद्या यांचे स्टेटमेंट काय येणार आहे ते मला माहिती आहे, कोण आम्ही या बाईला ओळखत नाही। त्याची साक्ष देण्यासाठी सांगते सोनाईच्या सभेत मीच होते ती घोषणा देणारी स्मिता आष्टेकर। दुसरी गोष्ट ही जी आमदार आहे बाई, हे वैयक्तिक त्यांनी कोणत्या राजकारणासाठी तिला घेतलं काय केलं आम्हाला काही घेणं नाही, पण मी एक कट्टर हिंदुत्ववादी पहिले महिला आहे। जे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वासाठी भांडायचे ना ती मी स्मिता आष्टेकर हिंदुत्वासाठी भांडणारी आहे। आणि ही आमदार आहे बाई जे बोलली की राम जे वनवासाला गेलता तर तुमची सीता गरोदर कशी राहिली, तुमचा हनुमान उडत गेला सीताला आणायला, मग ते दगड टाकीत कमून आला रे बोले समुद्रात दगड टाकीत। आणि काय त्या बाया बोले अनवणी पायानी चालतात, अनवणी बगर बिगर चपलेच उपवास करतात, पोटाला मारतात, अशी भाषा म्हणजे आमच्या नवरात्राच्या घटाचा तिने अंबाबाईचा अपमान केला, हे आम्ही कदापि सहन करणार नाही। आज मी सांगते या बाळासाहेब असते ना, या बाळासाहेबांनी पण ते मान्य केलं नसतं। तिचा निषेध आहे, ती आज नंतर माझ्या जिल्ह्यात माझ्या इथं शहरात येऊन द्या, तिला मी ठोकणार। दुसरी गोष्ट हे जे कोण तिच्या मागे लोचत शिवसैनिक फिरत होते ना ठुया त्यांची जिंदगी, तुम्ही हिंदुत्व धरून त्या संघटनेत मला आले होते काम करत होते तिच्या मागे तुम्ही आज फिरता। काल आलेल्या बाईच्या मागे फिरता, लाजिरवाणी गोष्ट आहे लाजिरवाणी। तिला मी ठोकणार। 2008 ला मी एक कांड केलं होतं, मारली होती एक सभापती, त्याचा रिक्षा मी आणणार। जय हिंद जय महाराष्ट्र। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।